मित्रांनो, आपण आजपर्यंत गुलालातल्या भरपूर मुलाखती घेतल्या, पण जे गट काढतोय किंवा ज्याला बैल म्हणजे एक प्रकारे गट काढतोय पण त्याला पैरच होत नाही, गट काढतोय सेमीला मार खाऊन घरी जायचं प्रत्येक टाइमला, त्या माणसाची मुलाखत घेऊ. आणि फौजी आहेत मित्रांनो, एक मैदान म्हणजे त्यांच्यासाठी अस्मितेचा विषय आहे आणि ती लाईफ तिथं बसून आपला गावचा खेळ बघत असतात आणि तिथं करमणूक होती त्यांची. एक मैदान म्हणजे जीवाभावाचा खेळ आहे. फौजी कुठून घेतलाय बैल तुम्ही? हे बैल बबनदादा चव्हाण लासुर्णीकरांच्या दावणीतला बैल आहे. बर. हा टॉप मध्ये पळणार वासरू आपल्याला दिलं होतं मैत्री खातीर त्यांनी. हा. तर जाईल त्या मैदानात वासरू दोन्ही खांदी गट काढतं पब्लिकनं. 1 नंबर तासावरनं 10 नंबर कुठनंबर बैल गट पास होतं. बर. आता तुम्ही किती किती दिवस झाले घेतलेला बैल? बैल 1 वर्ष झालं घेतलेलं. आता किती दाताला कसं आहे? चौसा आहे. चौसा झाला. हा. अडचण काय येते फौजी? म्हणजे आता तुम्ही गट काढताय, पण मला वाटते गटाला तर मला वाटतं सहजासहजी मार कधी खाल्ला नाही ना, पण आता आज काय झालं अडचण? आज म्हणजे की बैल पुरत नाही बैलाला आणि पायऱ्याला भरपूर अडचणी होतात. बैलाला म्हणा म्हणजे पळायला बैल चांगला भेटत नाही. नाहीतर ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी राहील बैल. म्हणजे बैलाला आजपर्यंत बैलच पुरला नाही? नाही पेरला. काय म्हणजे आणि काय वेळा काय होतंय की चांगला बैल टाकल्यावर काहीतरी फाटीला टच होते, फॉल होते गाडी, असं होतं. म्हणजे नियोजन कुठेतरी गणते, म्हणजे ड्रायव्हरचं जर गणलं बैल चांगला भेटला तर कुठेतरी आपलं नियोजन गणते. म्हणजे मला सांगा, एक तुम्ही फौजी आहे किंवा तुम्हाला एक नाद आहे, पण हा नाद तिथं बसून तुम्हाला एक तिथं काय असते फिलिंग, काय असते? असं वाटतं की आपला बैल कम से कम गट तरी पास व्हावा आणि गरीबाची बैल कायम गुलालात राहावीत असं आपल्याला वाटतं कायम. आणि आपला बैल प्रत्येक गरीबाला देणार हा माझा शब्द आहे. म्हणजे बैल पळतोय. मग तुम्ही आजपर्यंत तुम्हाला कोणी फोन केला की नाहीच म्हणत नाही? तुम्ही नाही म्हणत नाही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत. या गोष्टीमुळे बैल म्हणजे कसं होतं, कोणी पण फोन केला भाऊजीला एखादं वासरू असलं तरी त्याला नाही म्हणत नाही, त्यामुळं कुठेतरी बैलाचं म्हणजे मात्र होते असं पण लोक म्हणतात. नाही, बरोबर आहे. बैल पळतोय पण बैलाला पैर होत नाहीत. आता तुम्ही 2 वेळा पैर केलं, तुम्ही बघितलं काय झालं बैलाच. ते काय होते, जरवायचं अडचण होती पैऱ्याला. आपल्या इथली माणसं जरवायच का चौथ्यात बैल द्यायला, वायदीचा विषय माहिती. पण समजा गट तुम्ही काढला, एका सर्वसामान्य माणसानं बैल मागितलं किंवा आंध्रातलं वासरू आहे आणि ती पळलंच नाही, परत तुम्ही गटाला मार खाल्ला त्या मैदान, परत तुम्हाला जे गट निघत होता त्यापेक्षा कमीतलं पैर भेटत, ह्या गोष्टी खऱ्या आहेत? त्या खरं आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही गटाला मार खाल्ला तर समोरचा बोलतो की तुमचा कमी पळतो. याच्यात एका मैदानानं कुठल्या वासराचं भवितव्य ठरवू शकत नाही कोणी, कुणाचाही असो, गरीबाचा असो, कुणाचाही असो. एकदा गाडी पळाली गटून तर तिला दुसऱ्या वेळा पळवली पाहिजे, असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे. किती किती मैदान झाले आता? आमची 30 मैदान झाले. 30 मैदान. किती मैदानात गट बस? 18 मैदानात गट पास, म्हणजे 30 मैदानातल्या. मला सांगा, सेमीला कुठं म्हणजे आहे गुलाला असे टाकाटाकी वगैरे काय कधी? एकदा जायला तर म्हणजे काय होते, जाईल तर तेवढे सेमीला टाकाटाकी होतीच गट काढला की. काय बैलांचा प्रॉब्लेम पण हे काय बरं का, ज्यावेळेस क्वार्टर फायनल सेमी फायनल जर असेल, जर क्वार्टर फायनल असला की आपला बैल 3 नंबरला उतरणार. काय म्हणते त्याला, एक प्रकारे काय ते मेगा फायनल असला की आपला बैल 4 नंबरला उतरणार. ही नशिबाचा प्रश्न आहे का? काय काय नाही, नशिबाचाच प्रश्न आहे तो. बैलाला बैल पुरले तर असा घोटाळा होतोय, ड्रायव्हरचा घोटाळा होतोय. ड्रायव्हर चांगला असला तर बैलांचा घोटाळा होतोय, सोडणाराचा होतोय. वैयक्तिक आमचा बैल सर्जा जेव्हा म्हणजे आतापर्यंत तेव्हा आताही क्वार्टर फायनल म्हणजे क्वार्टर फायनल वगैरे, पण 2 नंबरला उतरायची गाडी, वाटायचं थोड्याच गोलाला गेला. आता परत मेगा फायनल क्वार्टर फायनलला, मेगा फायनल असला आमचा बैल 4 नंबरला उतरतो आणि क्वार्टर फायनल असलं की बैल 3 नंबरला. म्हणजे गुलाला आम्हाला लांबनं जातो गुलाल. म्हणजे एक गुलाल भेटला म्हणजे गुलाल ही लई मोठी गोष्ट आहे. ती एकदा त्या गुलाल लागला की परत मला वाटतं बऱ्यापैकी म्हणजे तुटत नाही गुलाल, किंवा पैर बिर चांगलं होतं गुलाल. हा, गुलालात एकदा राहिलं की असं बैलाला बैल भेटत जातो आणि चांगल्या पायऱ्यातले बैल भेटलेत ना की बैल गुलाल राहणारच. ते सर्वांनाच माहिती आहे की टॉपचा बैल असल्यावर गट पास सेमी पास तर होऊनच जाते. तुझी वाईट कधी वाटलं सगळ्यात, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आता बैलगाडी क्षेत्र नको असं म्हणजे एकदम असे म्हणजे लोक म्हणजे फोन उचलत नाही, किंवा एक प्रकारे आपण म्हणजे एक ह्या नादात एक गुडघ्या येते माणूस. वासरू पळतंय म्हणजे दोन्ही खांदी पळतंय पण पैर होत नाही, तर एवढंच वाईट वाटतं की वासरू पळून सुद्धा माणसं बोलतात की पैसे हे ते. आणि आपली परिस्थिती मिडियमच आहे. आता माणसं 50 आणि 60 हजार मागणार, कसं देणार सांगा बरं? मोठा बैल 50-60 त्यातल्या त्यात विषय काय होतोय, जो बैल 10,000 रुपये वायदीने भेटणार आहे ना,
तर तुमच्यासारख्याने मागितलं ना म्हणा 40,000 रुपये फौजी म्हटलं की पैसा जास्त वाढतो हे तुम्हाला पण माहिती आहे. कोणत्या दुकानात जा नाही तर ह्या क्षेत्रात जा 5 रुपये जास्त वाढून मागणारच हे ह्या क्षेत्रात झालेले आता. म्हणजे तुम्ही असं नाही कधी म्हणजे 40,000 रुपये पाहिजे तुम्ही तिथं बसून बघत असतो कुठला बैल किती पळतोय काय तुम्हाला सगळं नॉलेज असतं पण तुम्ही त्या बैलाला कधी मागायचा प्रयत्न केलाय बाबा ही बैल पळतोय बाबा अंधारातला बैल आहे ह्या बैलाला मागून बघू त्यावेळेस काय लोक पैरं करू बोलतात मैदानाला देतात पण फोन केला की नंतर न म्हणतात आमचं नियोजन झालंय असं तसं. मग परत फोन नाही करत आम्ही. काय आपलं पण पळतंय हे आपल्याला पण माहिती आहे. एक ना एक दिवस आपल्या सर्वांचा येणार तुमचा येणार आमचा येणार सर्व गुलालात राहणार पण त्यावेळी आम्ही सिद्ध करून दाखवू की आमचं पण पळतंय. बरं मला एक सांगा सगळ्यात म्हणजे अगदी वाईट कधी वाटलं मला सांगा की असं नको वाटलं की बैलच नको आपल्याला बैलगाडी नाद नको. माणसाने गट काढून पण पैर नाही दिलं त्यावेळेस मी आमचे बंधू हे दोघं त्यांना म्हणलं आपलं वासरू विकून टाका पण ह्या दोघांनी मला काय बोलले भाऊजी हे क्षेत्र संयमाचं आहे तुम्ही संयम ठेवा तुम्हाला गुलाल मिळवून देणं आमचं काम आहे म्हणून थांबलो मी. नाही तर त्यावेळेस लय वाईट वाटलेलं गट पास होऊन पण पैर भेटत नव्हते. गट पास केला तरी ते म्हणजे सेमीवाला जर टाकणा घेतला की परत ते पैर भेटत नाही पैर भेटत नाही म्हणजे कंटिन्यू गट पास होते तरी पण पैर भेटत नाही म्हणजे जर आपण गटावरून सेमी कधी जायचं म्हणजे रिव्हर्स गेअर पडतोय गटावरून परत कधी गट मार खातोय पण गटाच्या पुढचं नॉलेज म्हणजे गाडीच्या पुढची उडी येणारच. म्हणजे ह्या बैलाबद्दल काय सांगणार फौजीला तर फौजी तिथं बसून येते पण तुम्ही बैलाचं काळजी तुम्ही घ्या. बैल चांगला आहे बैल दोन्ही खांदी पळतो बैलाची काय अडचण नाही. बैल आतापर्यंत सगळ्या मोठ्या गटात पळलाय 2-4 वेळा पळला लढत दिली चांगली 2 नंबरला उतरला जाईल तिथं मोठ्याच गटात पळतोय बैल असं आम्ही बी बनत नाही मोठा लागलाय नको हाणायला आम्ही हाणतो आम्ही बळने तिथं हाणतो का तर आपला खोंड उजेडात दिसावा म्हणून. पैर व्यवस्थित व्हावं पण नाही माणसं नाहीत देत तरी पण पैर म्हणजे मोठ्या मैदानात म्हणजे मोठा जिथं बैल बाबा तिथं कोण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिठ्ठ्या 2 टाकल्या फौजीने फौजी चिठ्ठ्या 2 टाकल्या तरी कडे निघणार म्हणजे तासावरच पळतो कायम. कोणी चिठ्ठी जरी काय म्हणलं ना तुम्हाला सांगतो माणसं पण लय हुशार आहे ती काय होतं ज्यावेळेस मोठी गाडी लागती मधलं तास असतं आपल्याला वाटतं मधलं तास आहे मोठी गाडी 4 नंबर तासावर असते ना तास 5 नंबर तासावर ऐकायचं असतं त्यावेळी ती म्हणणार मधलं तास आहे 1000 तिथं 1200 दे घेणार वरून आपल्याला आपण झोपा गेल्यानंतर वाटणार हिथं तर हे मोठा बैल आहे मग परत हाणायला लागते तिथं गाडी हाणतो आम्ही नाही भेट कोणाला. असं झाले का मोठ्या गाडीला घासलाय 2-3 वेळा झाले. एक गुरसाळ्यात झाले निमसोड फाटीला कदमवाडीच्या फाटीला एक मोरगाव तिथं झाले असं 2-3 वेळा झाले. आम्ही उलट तिथं आवर्जून झोपतो गाडी आम्हाला नाही वाटत आपल्या विश्वास आहे आपल्या वासराव गाडी लावणार त्याच्या जीवाच्या आकांतानंतर तो पळतोच. मग शेजारी काय 19-20 थोडंफार झालं की मार खाती गाडी. बैल मालकाचं नाव काय फौजी तुमचं नाव काय पूर्ण माझं प्रसाद रमेश दानावडे गाव वायगाव. बरं आणि सांभाळ म्हणजे तुमचं भाऊ सांभाळतं हे माझे मित्र आहेत म्हणजे जवळचं आणि हे सांभाळतात सर्व म्हणजे ती मालकच मालकच आहेत आहेत. शेवटी तेच 2 मालक आहेत तेच ठरवतात काय करायचं बैलाचं. एक प्रकारे म्हणजे फौजीने फक्त आपलं बैल घ्यायचं काम केलंय त्याचं सर्व अगदी तुम्हीच आहे. नाही हा विश्वास फौजीचा आपल्यावर आपण बी त्यांचं चांगलंच करणार आपण काय वाईट करणार नाही. बरं. आज बैल पण्या सांभाळतो मी सोडतो बैल खालनं आपली गाडी असते बैलाला. मला सांग की बैलाची जर शरीर रचना बघितली तर एकदम म्हणजे तो दुसरा सर्ज आहे बैलाचे काय असते बैलाला सगळं जिथलं ते चांगल्या बैलाला भेटत नसेल ते ह्याला भेटतं रत्ते हे सगळं जिथलं त्याचा आहार आहे पण त्याचे ते काय असते जातीलाच बैल तसा आहे. बैल आजपर्यंत कधी कमी नाही पडला बैलाला ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी बैल चांगली 1 नंबरातली गाडी पण मारल. म्हणजे जरी गटाला मार खाल्ला तर मोठ्यातच खाल्लाय. हा मोठ्यात अजूनपर्यंत पळतोय मोठ्यातच पळतोय ना आम्ही शेजारी कोण पण लागला तर कधी म्हणजे पावती चुकावली नाही जिथं लागली तिथंच पळलोय आम्ही. मला सांगा ज्यावेळेस आपण मार खाऊन घरी जातो त्यावेळेस ती काय सिच्युएशन काय असतं आता तुम्ही आता थोडक्यात चाललाय तुम्ही मार खाल्लाय काय सिच्युएशन काय असतं वगैरे तुमच्या मनात विचार काय असतो काय ना आम्ही पुढची तयारी करत राहतो पुढं पायऱ्याला ह्याला फोन करत असतो पण पुढनं पायरा भेटला आम्हाला चांगला वाटलं काय पळायचं तर पळतो आम्ही. नाही आज मार खाल्ला बाबा आज जायचं घरी म्हणजे असं एक मनात येते ना बाबा आज पण आपण मार खाल्ला त्यावेळेस आपण काय म्हणजे मनाला समाधान म्हणजे मनाची समजी घालण्यासाठी आपण काय म्हणतो ती मला सांगा. काय आता मार खाल्ल्यावर काय नाही काय करतायत काय सगळे पुढचं मैदान म्हणजे तुम्हाला सांगू का मित्रांनो सर्वसामान्याची गती काय आहे सर्वसामान्याला काय वाटते आज मार खाल्ला बघू पुढच्या मैदानात बघू आता काहीतरी करू पुढच्या मैदानात त्याच्या पुढच्या मैदानात पण तीच गत असते त्याच्या पुढच्या मैदानात हे पुढचं मैदान काय संपत नाही पैशाचा गल्ला संपला सगळा किस्सा संपलं
जिमनी काय बारी आली पण पुढचं मैदान काय संपत नाही ही महत्वाची गोष्ट आहे. हे खरं आहे. गरीबाचं हे क्षेत्र राहिलेलं नाही आत्ता. कारण गरीबाला जरी 12,000 पगार असला तो गाडी भाडं 4,000 एका मैदानाला, घर कसं चालवणार? हम्म. हे हे सत्य नाद परिस्थिती. करायचा म्हणलं तर बैलाच्यात एकटा बैल फोडून गाडी लागत नाही. एक तर नियोजन करणारा चांगला पाहिजे. पहिली गोष्ट बाबा आपल्या बैलाला थोडासा म्हणजे आपल्या बैलापेक्षा वाढ नको पण बैलाला पुरणारा तरी बैल घातला पाहिजे. त्या गोष्टी सर्वसामान्यांनी घेतला पाहिजे. बाबा सुट्टी मेकरनं गाडी कशी सोडली पाहिजे, चिठ्ठी म्हणजे नियोजनात कसं खेळलं पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या केल्या तर बरं आहे. नाही तर कसं की नाद कुठं घेऊन जाईल, नाद हा नादापुरता झाला पाहिजे. मित्रांनो, धन्यवाद.